गोव्यात 7 जुलैपासून अतिमुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना सुरू असून आज 8 जुलै रोजीही त्या सुरूच होत्या। हवामान खात्यानं आज सकाळी रेड अलर्ट जारी केला होता। मात्र पावसानं दुपारी आपला जोर काहीसा कमी केल्यानं तो अंदाजही काही अंशी फोल ठरला। दुपारपर्यंत पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागातील रस्ते पाण्याखालीच होते। नद्या नाली दुथडी भरून वाहत होते। चला पाहूया आज दिवसभरातील पावसाचे अपडेट। सकाळीच म्हापशाजवळ गिरी इथं रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्याकडेच्या झाडावर आदळली। या अपघातात कारचं बरंच नुकसान झालं। सुदैवाने चालक बचावला। मुसळधार पावसामुळे दूधसागर नदीला पूर आला। निरंकाल येथील रस्ता देखील पाण्याखाली गेला होता। राजधानी पणजीत मधुबन सर्कल जवळून टाटा शोरूमकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर पाणी साचल्यानं हा रस्ता बंद करण्यात आला होता। इथल्या काही इमारतींच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये पाणी शिरलं होतं। सकाळी दोनापावला येथील रस्ता खचल्याचं आढळून आलं। तसंच मेर्शी येथील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचलं होतं। तिथून वाट काढताना लोकांची तारांबळ उडत होती। ला कांपाल क्लिनिकच्या रस्त्यावर गाळ वाहून आला, त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण झाली होती। धारगळच्या राष्ट्रीय महामार्गावरील कोसळलेली दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। तसंच काल रात्री डिचोली मार्केटमध्ये साचलेलं पाणी आज सकाळपर्यंत ओसरलं। दरम्यान उत्तरेत सत्तरी, फोंडा, डिचोली, तिसवाडी, पेडणे तर दक्षिणेत केपे, सासष्टी, मुरगाव, काणकोण भागातील मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती। मुख्य म्हणजे हवामान खात्यानं आज सकाळी दिलेल्या बुलेटिनप्रमाणे गेल्या 24 तासात राज्यात सर्वाधिक 9 इंच पावसाची नोंद झाली आहे। 1 जून ते 8 जुलैपर्यंत सकाळपर्यंत गोव्यात 57.67 इंच पावसाची नोंद झाली असून यावर्षीचा सर्वात जास्त पाऊस हा फक्त गेल्या 24 तासात नोंद झाला आहे। एकट्या पणजीतच गेल्या 24 तासात 14.20 इंच इतका पाऊस पडला आहे। या बातमीसह गोव्यातील ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या goanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या।